खरं म्हणजे आपल्यासाठी एक अतिशय मोलाची गोष्ट आज आहे की एक चांगलं पीक, पर्यायी पीक आपल्यासाठी एक नारळाच्या माध्यमातून उपलब्ध होत आहे। आपल्याला आठवत असेल जे शेतकरी अनेक वर्षापासून शेती करतात की नारळ आपल्याकडे फक्त कोकणातच यायचं, कोकणातच येऊ शकतं अशा प्रकारची धारणा होती। परंतु ती धारणा आपल्या राज्यातील अनेक प्रयोगशील शेतकऱ्यांनी ती धारणा खोडून काढली। महाराष्ट्रामधले अनेक भागामध्ये अतिशय कमी असतील संख्येने, परंतु नारळाच्या बागा शेतकऱ्यांनी लावल्या आणि यशस्वी करून सुद्धा दाखवलेले आहे। निश्चितच कोकणचं वातावरण हे नारळासाठी अतिशय सुटेबल आहे, अतिशय पूरक आहे। आणि आपल्याकडे आता आपल्या आजच्या कार्यक्रमामध्ये चर्चा होईलच की आपल्या भागामध्ये त्याला पाहिजे तशी ह्युमिडिटी, आर्द्रता मिळत नाही आणि त्याचा काही उत्पन्नावर परिणाम होतो। तरी सुद्धा आता आम्ही मेयर साहेब आणि काही प्रगतशील शेतकरी आम्ही चर्चा करत होतो की मग त्याला काय आणखी पर्याय आपल्याला, जसं मिक्स फार्मिंग केलं, ह्युमिडिटी वाढवण्याचा प्रयत्न केला, तर अशा पद्धतीच्या माध्यमातून आपण नारळाच्या बागा आपण तयार करू शकतो। कारण नारळ हे इतर पिकापेक्षा वेगळं आहे। त्याच्यामध्ये निश्चितपणे कोकणामध्ये असेल किंवा केरळ सारख्या राज्यामध्ये असेल, अनेक वर्षापासून पिढ्यानपिढ्या नारळाची लागवड होत असल्यामुळे तिथे फार मोठ्या प्रमाणात वेगवेगळे रोग आहेत, किडी आहेत। तेवढ्या रोग आणि किडीला आपल्या भागामध्ये आपल्याला सामोरे जाण्याची सध्या तरी अडचण येत नाही। या पार्श्वभूमीवरती नारळाकडे आपल्याला बघावं लागेल आणि निश्चितपणे आज या ठिकाणी अनेक शेतकरी ज्यांनी नारळ लावलेला आहे किंवा ज्यांना नारळ लावायची इच्छा शेतकरी आले असतील, आपण संपूर्ण दिवसभरामध्ये हा विषय समजून घेऊयात। आणि याच्यासोबत शासनाच्या अनेक योजना नारळाच्या लागवडीसाठी आपल्याला उपलब्ध आहेत। त्याच्यामध्ये MRES हॉर्टिकल्चर, महाराष्ट्र रोजगार हमी योजना, त्याच्या माध्यमातून आपण नारळाची लागवड करू शकतो। भाऊसाहेब फुंडकर लागवड योजनेच्या माध्यमातून आपण नारळाची लागवड करू शकतो। नारळ विकास बोर्ड आताची आपल्याला चिन्नाराव साहेबांनी आपल्याला माहिती दिली, तर याच्या माध्यमातून सुद्धा आपण नारळाची लागवड करू शकतो। आणि आपल्याला कल्पना असेल की आपल्या विभागामध्ये, पुणे विभागामध्ये आपण पुढाकार घेऊन ऊस तेथे ऊसाच्या बांधावरती नारळाची लागवड अशा प्रकारचा प्रयोग सुद्धा आपण मागच्या वर्षापासून सुरू केलेला आहे। तर या सगळ्या माध्यमातून आपल्याला शासनाची मदत सुद्धा मिळणार आहे। जवळजवळ नारळाच्या लागवडीसाठी भाऊसाहेब फुंडकर योजनेमध्ये जर आपण पिशवीतली रोपं घेतली तर 1,07,000 पर्यंत आपल्याला 3 वर्षामध्ये अनुदान प्रति हेक्टरी मिळू शकतं। आणि महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमीच्या योजनेच्या माध्यमातून जर आपण लागवड केली तर जवळजवळ 1,65,000 रुपयापर्यंत अनुदान आपल्याला 3 वर्षामध्ये मिळू शकतं। आणि नारळ विकास बोर्डाची जी योजना आहे त्याच्यामध्ये मला वाटतं 350 रुपये प्रति झाड काहीतरी अनुदान आहे। तर अशा प्रकारे आपल्याला अनुदानाचे सुद्धा सपोर्ट या माध्यमातून मिळणार आहे। एवढंच मी या ठिकाणी आपल्या सर्वांना आवाहन करणार आहे की हे एक चांगलं पीक आपल्याला, पर्यायी पीक, कारण आपल्याला रेग्युलर पिकामध्ये आपण बऱ्याचशा अडचणीमधून जात असतो। अशा वेळी अशा प्रकारचे पर्यायी पीक, त्याचा आपण नीट अभ्यास करून आपण लागवडीच्या संदर्भात विचार करूया अशा प्रकारे मी आवाहन करतो। कारण आपल्याला युट्यूबच्या माध्यमातून अनेक गुलाबी चित्र आपल्या समोर येत असतात, एवढं उत्पन्न झालं, तेवढं उत्पन्न झालं, परंतु त्या काही गोष्टी खऱ्याच असतील अशी गॅरंटी नाही। म्हणून आपल्याला अशा प्रकारच्या शासनाच्या माध्यमातून घेत असलेल्या कार्यशाळेमध्ये आपल्याला सविस्तर माहिती घेऊन, त्या समजून घेऊन आपल्याला लागवड केली पाहिजे अशा प्रकारचं एक आवाहन करतो। आणि आपण सर्व त्याप्रमाणे माहिती घ्याल आणि मग ह्या शासनाच्या योजनेचा फायदा घेऊन आपण लागवड वाढवायच्या संदर्भात आपण प्रयत्न करू, एवढंच या ठिकाणी आवाहन करतो आणि थांबतो। नारळाच्या विषयी जे काही नारळाचं महत्व आहे हे अगोदरच्या वक्त्यांनी विशद केलेलं आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये जास्त वेळ न घालता आपण पुढील त्याची जी काही लागवड पद्धत आहे तर त्यालाच डायरेक्टली आपण सुरुवात करूया। नारळासाठी जे काही हवामान आवश्यक आहे तर आर्द्रतायुक्त हवामानामध्ये नारळाची यशस्वी अशी लागवड आपल्याला साध्य करता येते। त्याच्यामध्ये आर्द्रतेचं प्रमाण जर 55 ते 60%, 65% जर राहिलं तर अतिशय चांगल्या प्रकारे नारळाची वाढ ही होऊ शकते।
जे तापमान या नारळासाठी आवश्यक आहे तर ते 35 डिग्री मॅक्सिमम इथपर्यंतच आहे. आर्द्रता 60 ते 65% पर्यंत तापमान जे आहे ते 28 ते 35 डिग्री सेल्सिअस पर्यंत हे असणं गरजेचं आहे. त्यानंतर सूर्यप्रकाशाची जी तीव्रता आहे तर सर्वसाधारणपणे पश्चिम महाराष्ट्रामध्ये एप्रिल मे महिन्यामध्ये 1.5 लाख लक्स एवढं सूर्यप्रकाशाची तीव्रता असते. तर या तीव्रतेमध्ये बऱ्याच वेळेला नारळाची जी पानं आहेत ती करपली जातात आणि नवीन लागवड जर नारळाची असेल तर मात्र तुम्हाला जर उन्हाळ्यामध्ये हे नवीन नारळ असतील तर थोडीशी सावली करणं हे गरजेचं भासू शकतं. त्याच्यानंतर नारळासाठी जी जमीन आवश्यक आहे तर पाण्याचा निचरा होणारी अशा प्रकारची जमीन नारळाला चांगली मानवते. यावर बरेचसे शेतकरी प्रतिप्रश्न करतात की मग आम्ही कोकणात गेल्यावर पाहतो की अगदी समुद्राच्या पाण्यामध्ये हे नारळाची मुळं पडालेली असतात आणि तिथं ते नारळाचं उत्पादन सुद्धा येतं परंतु नारळाचं जे पोटेन्शियल आहे की प्रत्येक महिन्याला एक घड बाहेर पडणं आणि एका घडामध्ये 10 ते 12 नारळ असणं म्हणजेच 150 नारळ कमी किमान वर्षाला मिळणं हे पाण्यात मुळं बुडालेली असताना होऊ शकत नाही. पाण्याचा निचरा होणं गरजेचं आहे. याच बरोबरीनं एक जे जाणवलं की आपल्याकडं जनरली घराच्या समोर बंगल्याच्या आवारात आणि बांधावर अशा प्रकारे नारळ लावले जातात. फक्त लावले जातात, पहिले 5-6 महिने काळजी घेतली जाते आणि एकदा ते वाढायला लागलं की त्याला कुणी खतही देत नाही, पाणी देत नाही आणि त्यामुळे ते अपेक्षित असं नारळाचे घड 2 महिन्याला एखादा घड येतो आणि त्याच्यात 5-6 नारळ टिकून राहतात, बाकीचे गळून पडतात. त्याच्यानंतर त्या नारळाला जे काही खताचं डोस द्यायला पाहिजे तर जो सेंद्रिय कर्ब आहे आपल्या मातीतला अलीकडच्या काळामध्ये 0.3 0.4 पर्यंत एवढा कमी झालाय. इथून पाठीमागं आपल्या कृषी विद्यापीठांनी जे काही संशोधन केलेलं होतं त्यावेळी जमिनीतला आणि शिफारसी दिलेल्या होत्या खताच्या त्यावेळी जमिनीतला सेंद्रिय कर्ब 0.8 ते 1% होता आणि त्यामुळे ही पावडर युक्त किंवा दाणेदार खतं आपण बेसल डोस किंवा वर्षातून 2 वेळा हे विभागून देत होतो, ती लागू पडायची. आज रोजी थोडस टेक्नॉलॉजी म्हणजे जे शास्त्रज्ञ आहेत त्यांची मत थोडी बदललेली आहे. तुमचं पावडरयुक्त खत आजच्या काळामध्ये सेंद्रिय कर्ब कमी असल्यामुळं मातीच्या संपर्कात कमीत कमी काळ राहील अशा पद्धतीनं द्या असं ते शिफारस करतायत. DAP द्यायचंय द्या, परंतु 2 दिवस ते पाण्यामध्ये भिजत घाला आणि ते पाण्याद्वारे द्या तर ते चांगल्या प्रकारे लागू पडेल. 6 महिन्यातून एकदाच DAPचा डोस न देता तो 8 किंवा 15 दिवसाच्या अंतरानं थोडं थोडं करून विद्राव्य स्वरूपात द्या तर तो जास्त लागू पडतो. अन्यथा हे खताचे जे जमिनीत साठून एक ज्याला आपण काय म्हणतो की पांढऱ्या मुळीला ते रिस्पॉन्स करत नाही. जर सेंद्रिय कर्ब जादा असेल तर पांढऱ्या मुळीची वाढ ही चांगल्या प्रकारे होऊ शकते आणि सेंद्रिय कर्ब जमिनीचा 1% पर्यंत वाढवणं ही फार मोठी खर्चिक बाब आहे. अलीकडे जमीन धारणा कमी झालेली आहे, लँड होल्डिंग कमी झालेलं आहे, 2 एकर 3 एकर 4 एकर आणि अशा परिस्थितीमध्ये जे काही आपण सांगतो की वर्षातून 2-2.5 महिने रान नांगरून तापत पडलेलं पाहिजे, ते तावावर आलं पाहिजे तर त्याची उत्पादकता टिकून राहते. हे शक्य नाहीये. शेतकरी 8 दिवस सुद्धा जमीन किंवा रान मोकळं सोडत नाही आणि त्यामुळं या नारळासाठी सेंद्रिय कर्ब जेवढा वाढवता येईल इन जनरल 1-2x2 फुटाचा खड्डा काढला जातो आणि त्याच्यामध्ये हे नारळ लावला जातो आणि तिथं सेंद्रिय कर्ब वाढत नाही. आपण जर 1 मीटर खोलीचे खड्डे काढले आणि त्याच्या तळाशी 1 फूटभर वाळलेला पालापाचोळा किंवा हिरवळीच्या खताची जी काही पानं आहेत, फांद्या आहेत याचा थर दिला आणि त्याच्यावर शेणखत मातीचा थर दिला तर सेंद्रिय कर्ब हा त्या पांढऱ्या मुळी भोवतीचा वाढू शकतो. तर हे करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर माती परीक्षण
महत्वाचं आहे. पाण्याचा निचरा होणारी जमीन पाहिजे, सेंद्रिय कर्ब तिथला वाढवला पाहिजे आणि माती परीक्षणानुसार आपल्याला बेसल खताचा डोस खड्डा भरताना द्यायचा आहे. जनरली विद्यापीठाचं कुठलंही पुस्तक जर काढलं तर त्याच्यामध्ये 1 ते 1.5 किलो सिंगल सुपर फॉस्फेट हे बेसल डोसला द्या असं म्हणतात. आणि अलीकडच्या काळात शेतकरी मासिकातील लेख जर तुम्ही पाहिले असतील तर त्याला सूक्ष्म अन्नद्रव्यांची पण जोड दिलेली आहे. तर शास्त्रज्ञांचा एक प्रवाह आहे की हे दाणेदार खतं आणि सूक्ष्म अन्नद्रव्य एकमेकात मिसळून देऊ नका. त्यांच्यामध्ये अभिक्रिया होते आणि बरीचशी अन्नद्रव्य ही उपलब्ध होत नाही पांढऱ्या मुळीनं. तर याच्यामध्ये मायक्रोन्यूट्रियंट हे 2 गरमेली शेणखत घ्या किंवा गांडूळ खत घ्या, त्याच्यामध्ये चांगली मिक्स करा आणि ती एक 7-8 दिवसाच्या तर माती परीक्षणानुसार आपल्याला कुठली मूलद्रव्य त्याच्यात जादा आहे. जनरली आपल्याला दिसतं की पालाश अत्यंत जास्त 325 किलो प्रति हेक्टर एवढा जमिनीत आहे आणि मग पालाश द्यायचा का? तर जनरली म्युरेट ऑफ पोटॅश सुद्धा बेसल डोस मध्ये शिफारस केलेलं असतं. पण या पालाश देण्यापेक्षा जर तिथं पालाश विरघळवणारे जीवाणू KMB पालाश विरघळवणाऱ्या जीवाणूंचा जर आपण वापर केला तर हा पालाश जो घट्ट स्वरूपामध्ये मातीमध्ये आहे तो विरघळायला मदत होईल आणि तो पांढऱ्या मुळीला उपलब्ध होऊ शकेल. त्याच्यानंतर स्फुरद हा बऱ्यापैकी कमी किंवा मध्यम असं माती परीक्षणाचा रिपोर्ट बऱ्याच वेळेला येतो आपला. तर स्फुरद देताना जर चुनखडीचं रान असेल, चुनखड जर 10% जादा असेल, सिंगल सुपर फॉस्फेट वापरू नका. चुनखडीयुक्त रानामध्ये तुम्ही जो फॉस्फरस द्यायचा आहे तो DAPच्या माध्यमातून द्या किंवा 10-26-26च्या माध्यमातून द्या. परंतु तिथं चुनखडीचा जो काही प्रभाव आहे, विपरीत प्रभाव आहे, तो कमी करण्यासाठी तुम्ही गंधक डायरेक्टली देऊ शकता किंवा गंधक युक्त खतं मार्केटला आता नव्यानं आलेली आहे, तर त्या खतांचा आपण वापर करू शकता. परंतु जर तुम्ही जीवामृत करू शकला, नवीन नारळाची लागवड केल्यानंतर त्याला जर एक 15 दिवसाच्या अंतरानं जीवामृत देऊ शकला तर अतिशय चांगल्या प्रकारे पांढऱ्या मुळीची वाढ होते आणि जोमदारपणे जर नारळ वाढीला लागला तर त्याच्यावर कीड रोगांचा प्रादुर्भाव हा होत नाही. तर लागवडीच्या बाबतीत अनेक शेतकऱ्यांनी स्वतः काही प्रयोग केले, काही सलग पद्धतीनं अगदी 12 बाय 15 फूट अंतरावर लागवडी केल्या आणि 4-5 वर्षामध्ये 1-2 नारळाच्या झावळ्या एकमेकाला मिळाल्या आणि कुठंतरी एखाद्या कोपऱ्यातून खारुताई किंवा उंदीर त्याच्यावर अटॅक करतो आणि एका झाडावरून दुसऱ्या झाडावर एकही नारळ हाती लागत नाही. त्यामुळं जे काही शिफारस केलेलं अंतर आहे 20 बाय 20 फूट तेवढ्या अंतरावर नारळाची लागवड केली पाहिजे. आणि जसं तात्यांनी सांगितलं की मिक्स क्रॉपिंग मध्ये जे काही करमाळ्याचे काळेसाहेब आहेत तर त्यांनी आवळा या पिकाची निवड केली, तो लावला आणि त्याच्यामध्ये सुद्धा पुन्हा आपल्याला भाजीपाला किंवा तरकारी सारखी मिक्स पिकं घेता येतील. त्यामुळे आर्द्रता निर्माण होईल बागेमध्ये आणि त्यामुळे नारळाचं चांगल्या प्रकारे उत्पादन हे मिळायला मदत होऊ शकते. त्याच्यानंतर ज्या काही लागवडीच्या पद्धती आहेत, आयताकृती, त्रिकोणी किंवा षटकोनी पद्धत आहे, तर शक्यतो आयताकृती किंवा उपलब्ध जसा आकार आहे तुमच्या शेताचा त्याच्यामध्ये ट्रायंग्युलर पद्धत तुम्ही चांगल्या प्रकारे बसवू शकता. जर चौकोनी किंवा आयताकृती असेल तर रेग्युलरली तुम्ही हे करू शकता. त्याच्यानंतर नारळाच्या ज्या जाती आहेत त्याच्यामध्ये उंच वाढणाऱ्या जातींमध्ये बाणवली आहे, प्रताप आहे. त्याच्यानंतर ज्या बुटक्या जाती आहेत तर मगाशी सांगितल्याप्रमाणे ऑरेंज डॉर्फ आहे, ग्रीन डॉर्फ आहे. त्याचबरोबरीनं मलेशियन नारळाच्या बऱ्याचशा व्हरायटी आहे, MDP मलेशियन डॉर्फ अशा प्रकारच्या त्या व्हरायटी आहेत.
त्याच्यानंतर भाटे संशोधन केंद्रानं 2 व्हरायटी काढलेल्या आहेत बुटक्या जातींमध्ये, DT क्रॉस अँड TD क्रॉस, टॉल आणि हे करून काढलेला आणि DT क्रॉस. तर करमाळ्यामध्ये ह्या DT क्रॉसचा जर चांगला परफॉर्मन्स मिळत असेल तर करमाळ्यापेक्षा आपल्या या पुणे जिल्ह्यामध्ये बऱ्यापैकी चांगलं वातावरण आहे असं म्हणता येईल आणि ह्या जातींची आपण निवड करू शकतो. गंगाबोडन ही एक चांगली उत्पादन देणारी जात आहे. अनेक वेळेला पावसाळ्याच्या अगोदर साऊथ इंडियातून, दक्षिण भारतातून अनेक लोक येतात, अल्बम त्यांच्या हातामध्ये असतो आणि ते बुकिंग घेतात. अशा प्रकारे आणि जून जुलै ऑगस्ट पर्यंत ते नारळाची रोपं आणून त्या शेतकऱ्यांना देतात. शेतकरी लावतात आणि 8-9 वर्ष झाल्यावर शेतकरी तक्रार करत येतात की त्याला अजूनही नारळ लागत नाही. त्यामुळं खाजगी रोपवाटिकेतून नारळाची रोपं न घेता ती कृषी विद्यापीठ म्हणजे राहुरी कृषी विद्यापीठ नारळाची रोपं तयार करतं. गणेशखिंडच्या संशोधन केंद्रातही नारळाची रोपं तयार होतात. राजगुरुनगरच्या संशोधन केंद्रातही नारळाची रोपं तयार होतात. आणि मी सुरुवातीला प्रस्तावनेत सांगितलं तसं गेले 5-6 वर्षापासून आम्ही उंच वाढणारी जी बाणवली आहे तर त्याचं सीड मटेरियल हे अधिकृत स्रोतातून आणलेलं आहे. भाट्याचं जे नारळ संशोधन केंद्र आहे आणि अधिकृत स्रोतातून आम्ही ही ऑरेंज डॉर्कची 2000 रोपं सुद्धा आणलेली आहेत. ती पिशव्यांमध्ये काही भरलेली आहेत. पिशव्यांमध्ये लावायचं काम चालू आहे. पिशवीमध्ये एकदा रोपं सेट झाल्यानंतर तुमच्या शेतावर नेऊन ती 8-10 दिवस तुमच्या वातावरणाशी त्यांना जुळून घेऊ द्या, ज्याला आम्ही शास्त्रीय भाषेत अक्लमटायझेशन असं म्हणतो. तर रोपं सेट झाल्यानंतर तुम्ही मग याची लागवडीची तयारी ही करू शकता. तर खड्डे खोदताना जी जास्तीत जास्त खोलीचा खड्डा खोदणं गरजेचं आहे. खड्डा खोदक्ष तिथं पाहिजे, चुनखड कितपत लागते, कुठल्या थरात आहे. त्याच्यानंतर खड्डा खोदताना आपल्याला कळतं की त्याच्यामध्ये हुमणी आहे का, वाळवी आहे का, लाल मुंग्या आहेत, हे सगळं आपल्या नजरेपुढे झालं पाहिजे. JCB लावून खोदा किंवा तुमचं मजूर लावून खोदा, परंतु तुम्ही तिथं थोडंसं उभं असणं गरजेचं आहे. ती माती खड्ड्यातून जी बाहेर निघते ती अगदीच हलक्या दर्जाची अशी जर असेल, मुरमाड असेल तर मात्र थोडस बाहेरून चांगली माती, गाळाची माती हे आणणं गरजेचं आहे. शेणखत घरचं चांगलं कुजलेलं शेणखत उपलब्ध असेल तर ठीक, नाही अन्यथा 2 महिन्या अगोदर शेणखताची गाडी बोलवा, त्याचे डेपो लावा, त्याच्यावर डिकम्पोजरचे जीवाणू सोडा. 2 महिन्यामध्ये ते चांगलं कुजलं जातं आणि मग त्या एका खड्ड्याला 2 ते 3 घमेली शेणखत वापरा. त्याच्यामध्ये तुम्हाला अर्धा ते 1 किलोपर्यंत लिंबोळी पावडर जरूर मिसळायची, कारण लाल मुंग्या असतील, वाळवी असतील, हुमणी असेल, याला म्हणजे प्रतिरोध करणारं हे कडू अशी लिंबोळी पावडर त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर खड्ड्याच्या ज्या भिंती आहेत, आतल्या 4ही भिंती, त्याच्यावर आपल्याला कार्बेंडायझिम म्हणजे 22 पावडरची धुरळणी करायची. फॉल्युडॉल पावडर आपल्याला शेणखतात डायरेक्टली मिक्स करायची. त्याच्यानंतर थोडं थायमेट सुद्धा या खड्डा भरताना आपल्याला त्याच्यात टाकायचंय. म्हणजे 2 कीटकनाशक आपण वापरली. प्रतिबंधात्मक असे ही उपाययोजना आहे. एक बुरशीनाशक वापरलं आणि मग हे चांगलं कुजलेलं शेणखत, लिंबोळी पावडर वगैरे यानं हा खड्डा भरून घ्यायचा आहे. खड्डा भरून घेत असताना पायानं तो चांगला दाबून घ्यायचा आहे आणि जमिनीच्या लेवलच्या अर्धा-पाऊण फूट वर त्याच्यावर वरुंडी ही लावायची आहे. खड्ड्याच्या मध्यभागी एक व्हायची. तर ही कामं शक्यतो मे महिन्यात 15 जून पर्यंत पूर्ण झालेली पाहिजेत. 1-2 मोठे पाऊस येऊन गेल्यानंतर शेतामध्ये फुटभर पाणी साचू द्या, सगळं होऊ द्या. तुम्ही कुठं खड्डा खोदलाय आणि नेमकं झाड कुठं लावायचंय हे त्या काठीवरून कळतं. आणि मग ज्यावेळी बऱ्यापैकी वापसा कंडिशन असेल त्यावेळी ती काठी काढायची आणि त्या ठिकाणी हे नारळाचं रोपाची लागवड करायची. लागवड करत असताना जो नारळाचं नवीन पान निघतंय मधून बेचक्यातून ते वरच राहिलं पाहिजे.
ते जर गाडलं गेलं तर मर होण्याची जास्त शक्यता आहे. त्यामुळं नारळाची रोपं दोन पद्धतीत मिळतात, की उभ्या अवस्थेत नारळ लावलेला असेल आणि त्याच्यातून रोप पानं बाहेर पडलेली असतील, आणि दुसरं आहे ते आडवा नारळ आहे, आडव्या पद्धतीनं नर्सरीत लावला आणि त्याला साईडनं पानं फुटून आलेली आहे. तर याच्यामध्ये जिथून पानं बाहेर आलेली आहेत तो भाग उघडा राहिला पाहिजे, अशा पद्धतीनं नारळ लावला पाहिजे. इतर कलमासारखा असं नाही की फुटभर खोलवर गाडलं तरी चालतंय, कलमजोड फक्त वर राहायला पाहिजे. इथं त्या नारळाचा बेचका हा उघडाच राहणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर लागवड केल्यानंतर लगेच आपल्याला पाणी वगैरे द्यायचं आहे. काही 8-10 दिवसानं तुम्ही ह्युमिक ऍसिड वगैरे मूळ वाढीसाठी हे देऊ शकता. आणि त्याच्यानंतर तुम्हाला जर हा कडक उन्हाळ्याचा कालावधी असेल, पावसाळ्यात लागवड केली तर काही अडचण नाही, परंतु सप्टेंबर मध्ये लागवड केली आणि पुढे ऑक्टोबर हीट जर डोळ्यासमोर असेल तर 4 बाजूला 4 लाकडं रोवायची आहेत आणि 1.5 मीटर उंचीवर 5 फुटावर तुम्हाला शेडनेट किंवा पातळ बारदान 1 फूट 4 बाजूनी खाली आलं पाहिजे, जेणेकरून त्या नारळाला सकाळचं आणि संध्याकाळचं कोवळं ऊन हे मिळणं गरजेचं आहे. तर ह्या काही जातींचे फोटो आहेत. गंगा मोडमा हे डीडी क्रॉस आहे, ऑरेंज डॉर्फ आहे. त्याच्यानंतर प्लांटिंग मटेरियल विषयी ऑलरेडी मी सांगितलं. जे खताचा डोस शिफारस जो केलेला आहे तर तो या ठिकाणी दिलेला आहे. तर प्रति प्लांट NPK प्रति हेक्टर. तर तुम्हाला जी पुस्तिका दिलेली आहे त्याच्यामध्ये सुद्धा ह्या खताच्या डोसचा उल्लेख केलेला आहे, त्यामुळं तो तुम्हाला तुमच्याकडे मिळू शकतो. वीड मॅनेजमेंट, तर शक्यतो तणनाशकांचा वापर करू नये असं मी म्हणतो, परंतु मजुरीवरचा जर जास्त खर्च वाढत असेल तर थोडस तणनाशकाचा वापरही आपण करू शकतो. त्याच्यामध्ये अट्राजिन सारखं तणनाशक हे वापरू शकतो, कारण 20 बाय 20 फुटावर नारळ आहे, तण मध्ये मोकळी जागा भरपूर आहे, तणांची वाढ जास्त होऊ शकते. आणि जसं केळीमध्ये आम्ही सांगतो, तुम्हाला मातीमध्ये जर काम करायचं असेल पहिल्या 2 महिन्याच्या आतच करा. केळीची मुळं वरच्या वर आहे, त्याच्यामध्ये परत काही ट्रॅक्टर रोटर घालू नका. तसंच नारळामध्ये आहे. नारळाचं जे आळं आहे 2 मीटर पर्यंत आडवी बऱ्यापैकी जास्त संख्येने मुळं असतात आणि त्यामुळं तिथं आपल्याला यांत्रिक पद्धत जास्त वापरता येणार नाही. त्याच्यानंतर आंतरपिक याच्यामध्ये बऱ्यापैकी तुम्ही घेऊ शकता. फळझाडांमध्ये फळझाड आंतरपिक, त्याच्यामध्ये नारळाच्या तिथं याचं आल्याचं आणि हळदीचं उत्पादन हे चांगल्या प्रकारे येऊ शकतं. कडक उन्हाळ्यामध्ये आल्याला प्रॉब्लेम येतो, थोडीशी सावलीची गरज असते, तर आल्याचं उत्पादन ह्या नारळ बागेमध्ये चांगलं येऊ शकतं. काळे साहेबांनी जसा प्रयोग केलाय आवळ्याचं उत्पादन येऊ शकतं. आणि कमी दिवसाची जी काही तरकारी पिकं आहेत, कांदा आहे तो चांगल्या प्रकारे आपण उत्पादन त्याचं घेऊ शकतो. याच्यानंतर जे थोडीशी सावली लागणार आहे, समजा तुम्हाला ढोबळी मिरची लावायची आणि कडक उन्हाळ्यामध्ये त्याला चांगलं मार्केट असतं आणि ओपनला जर लावली तर रसशोषक किडी आणि कडक ऊन याच्यामुळे ढोबळी जमत नाही, परंतु ती नारळाच्या बागेत अर्ध सावलीमध्ये जर केली तर अतिशय चांगल्या प्रकारे त्याचं उत्पादन येतं. आमच्या परिसरामध्ये तोंडल्याच्या ज्या बागा आहेत त्याच्यामध्ये त्याच्या खाली सावलीला जर तुम्ही ढोबळी मिरची लावली फेब्रुवारी-मार्चला तर निश्चितच चांगल्या प्रकारे पैसा हा मिळू शकतो. झेंडू आहे किंवा शेवंती आहे अशी पिकं सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये घेऊ शकता. त्याच्यानंतर जे काही काढणी आहे, तर जे मॅच्युरिटी स्टँडर्ड्स आहेत, तर याच्यामध्ये थोडासा प्रॅक्टिकल अभ्यास माझा सुद्धा नाही, जे शास्त्रज्ञ कोकोनट डेव्हलपमेंट बोर्डाचे आलेले आहेत, तर व्हरायटीनुसार थोडे मॅच्युरिटी स्टँडर्ड्स हे बदलतात. सद्यस्थितीमध्ये जेवढे नारळाची बागा आपल्या परिसरामध्ये आहेत, तर नारळाचे शहाळे जे विकतात तेच येतात आणि नारळ काढून घेऊन जातात. सांगता काही 15 ते 20 रुपये आणि 25 रुपये अशा प्रकारे ते पेमेंट करतात. तर त्या लोकांना चांगल्या प्रकारे अनुभव आलेला असतो, परंतु
व्हरायटीनुसार थोडेसे मॅच्युरिटी स्टँडर्ड्स हे बदलत जातात. तर उत्पादकता डार्क नारळाची इथं कमी दिलेली आहे 70 ते 90, हे दुर्लक्षित भाग म्हणता येईल, परंतु डार्क जाती सुद्धा अगदी 150 पर्यंत नारळ वर्षाला देऊ शकतात. जर तुमचं खत व्यवस्थापन म्हणजे जून जुलैला एक खताचा डोस आहे आणि परत ऑक्टोबर नोव्हेंबरला एक खताचा डोस आहे. जे नारळाचं आळं आहे खोडापासून तुम्हाला रिंग काढायला 3 फूट 2.5 ते 3 फूट अंतरावर खोदायचं आहे 15 ते 20 सेंटीमीटर, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला शेणखतात मिसळून रासायनिक खतं ही द्यायची आहेत. जैविक खताचा वापर सुद्धा काही दिवसाच्या अंतराने करायचा. रासायनिक आणि जैविक ही एकत्रित द्यायचं नाही. अझटोबॅक्टर नत्र स्थिरीकरण करणारे जीवाणू आहेत, पीएचबी स्फुरद विरघळवणारे जीवाणू आहेत, पालाश विरघळवणारे केएलबी जीवाणू आहेत. तर या जीवाणूंचा आपण जर वापर केला तर चांगल्यापैकी ह्या नारळाची वाढ होते आणि उत्पादन सुद्धा चांगल्या प्रकारे मिळू शकतं. बऱ्याच वेळेस आपल्याला म्हणजे जर रोगाचा विचार केला तर त्याच्यामध्ये आपण बघतो की पानं करपलेली दिसते. तर पानं करपल्याच्या नंतर काही वेळेस जर झाड तुमचं नवीन लागवड केलेलं असलं तर त्याचा जो कोंब येतो, कोंब सुद्धा जागेवर वाळून जातो आणि वाळल्यानंतर ते झाड डायरेक्ट मरतं. ह्याला आपण स्टेम ब्लाइट किंवा स्टेम जे आहे किंवा लिप ब्लाइट सुद्धा त्याच्यावर असे एक 2-3 रोग किंवा मर येते. त्याच्यामध्ये जर बघितलं तर विल्टिंग एक ह्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतो आणि लागवड केल्याच्या नंतर त्याच्यामध्ये त्या रोगाचा प्रादुर्भाव झाला की ते रोग जागेवर मेलेले दिसतात आपल्याला. आणि बरेच वेळेस शेतकरी काय करतात की रोप आणल्याच्या नंतर आपल्याकडं रोप आणून ठेवले की काही वेळेस लगेच लागवड होत नाही, एक 5-7 दिवस आपल्याकडून राहते तसे. आणि मग एखाद्या वेळेस मुळ्या त्याच्या उकळल्या किंवा मुळ्या जर सुकल्या तर काय होतं की त्याच्यामध्ये विल्टिंगचा प्रॉब्लेम जास्त येतो. त्याच्यामध्ये फ्युजारी विल्ट सुद्धा एक आहे आणि बॅक्टेरियल विल्ट सुद्धा आहे. असे 2 प्रकारचे विल्ट त्याच्यामध्ये येतात. त्याचबरोबर ह्याच्यामध्ये ह्या रोगामध्ये आपण बघतो की पानावर सुद्धा काप आलेला दिसतो. म्हणजे ह्या पिरियड मध्ये किंवा ज्यावेळेस जास्त पाऊस होतो त्यावेळेस लिप ब्लाइट जो आहे त्याच्यावरचा तो येतो. आपल्याला सुरुवातीला पानं असे बारीक बारीक करपलेले दिसतात. तुम्हाला मी ह्याच्यामध्ये दाखवणारच आहे व्हिडिओ मध्ये पीपीटी मध्ये. तर ते आपल्याला पहिल्यांदा ते एक लक्षात आलं पाहिजे की आपल्या पिकावर आलेला रोग कुठला आहे. 3-4 प्रकारच्या किडी येतात. याच्यामध्ये बघा सोंड्या भुंगा आहे, गेंडा भुंगा आहे, त्याच्यानंतर कोळी कीड सुद्धा आहे त्याच्यावर म्हणजे पानावर येणारी, किंवा काळ्या डोक्याची आळी सुद्धा आहे. आणि हल्ली आपल्याकडे आता नारळावर एक स्पायरल व्हाईट फ्लाय आले, म्हणजे ती रिंग करते त्या नारळाच्या पानावर पाठीमागच्या साईड, आणि त्याचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतो. म्हणजे नारळावरच होतो असं नाही, पण आपल्याकडे जे शेतामध्ये किंवा दारामध्ये जे झाड असत, आंबा असू, चिकू असू, ह्याच्यावर सुद्धा त्या स्पायरल व्हाईट फ्लायचा प्रादुर्भाव होतो. सुरुवातीला आपल्याला जर प्रायमरी स्टेजला जर तुमच्या लक्षात आलं तर पानाच्या पाठीमागच्या साईडला पांढरी अशी रिंग तयार झालेली दिसते. आणि कालांतराने काय होतं की ही जी रस शोषणारी किडी आहे ही आपल्याला त्या पानाच्या पाठीमागं एक चिकट द्रव्य स्राव करते, आणि त्या चिकट द्रव्यावर पाठीमागं मग काय होतं त्याच्यावर एक काळी बुरशी डेव्हलप करते. ती काळी बुरशी झाली की पान सगळं आपल्याला ते काळं पडलेलं दिसतं, पांढरं पूर्ण पान झालेलं सुद्धा दिसतं आपल्याला. आणि मग त्याच्यामुळे काय होतं की त्या पानाचं फोटोसिंथेसिस सगळं थांबून ते पान खालच्या साईडमुळे पहिलं वाळायला सुरू होतं, आणि मग वरचे सुद्धा जे नवीन पानं आले ते सुद्धा तुम्हाला ते वाळलेले आपल्याला दिसून येते. तर आपण एक टेस्ट पहिला बघणार आहोत. ते बघा नारळावर जी आहे काळ्या डोक्याची आळी जी आहे ती आपल्याला त्याच्यावर प्रादुर्भाव झालेला दिसतोय, आणि हे पानावर त्याच्याबरोबर काही वेळानंतर खोडावर सुद्धा ही अटॅक करते. आणि खोडाला जर अटॅक झाला तर ते खोडाचं जे म्हणजे स्टेम आहे ना तो पूर्ण डॅमेज केला जातो, किंवा त्या भागातली साल जी आहे ती पूर्ण काढली जाते. आपण बघा नारळाला बघतो कधी कधी असं गॅप पडलेला दिसतो आपल्याला. तर हे त्या ह्याच्यामुळे असं होतं. हे बघा इथं फोटोग्राफ्स मध्ये तुम्हाला क्लिअर कट दिसत की प्रादुर्भाव झालेला आहे. त्याच्यामुळे नारळाचे जे पानं आहेत ते पान आपल्याला पूर्ण डॅमेज झालेले दिसून येत होते, किंवा ते पूर्ण वाळलेले सुद्धा आपल्याला दिसून येते. ते बघा हे सुद्धा हे फिकट करड्या रंगाची आपल्याला ती
आणि डोकं काळातील म्हणजे जसं आपण सर्वांना माहिती आहे की लष्करी आहे आपण जे बघतो तर म्हणजे वेगवेगळ्या पिकावरी की आपल्याकडे ऊसावर आहे, मकावर आहे, भातावर आहे, त्याच टाईप मधले हे आहेत त्याच्यामध्ये आहे. तरी आपल्याला असे दिसत येईल बघा हे पुढे सुद्धा तुम्हाला हे दिसत की अशा पद्धतीने हे प्रादुर्भाव झालेला दिसतोय. हा आता ही तिची अवस्था दिलेली आहे तिथं. तर आळी अवस्था ही 42 दिवसाची, कोश अवस्था 12 दिवसाची, पतंग अवस्था 5 ते 7 दिवसाची आणि हिचा पूर्ण जीवनक्रम जो आहे 2 ते 2.5 महिन्यामध्ये पूर्ण जीवनक्रम होते. म्हणजे वर्षभरामध्ये जवळपास तिच्या साधारणपणे आपण एक 3 ते 4 म्हणजे जशी फेवरेबल कंडिशन भेटत त्याच्यानुसार तिच्या लाईफ सायकल कम्प्लीट होते. आणि मग तेवढ्या पिरियड मध्ये आपल्या जर त्या नारळावर प्रादुर्भाव झाला तर तो अटॅक होऊन आपल्या पानाचं किंवा नारळाचं सुद्धा आपल्याला हे दिसून येतात. हे सुद्धा बघा नुकसान करण्याचे जे पान आहे तुम्हाला दिसत ते पानं कसे म्हणजे पूर्ण खाल्लेले आहेत, त्याच्यातलं जे क्लोरोफिल आहे ते सग करून घेतात किंवा त्या स्टेमला सुद्धा डॅमेज करतात. ह्याच्या स्टेमचे सुद्धा काही फोटो आहेत तुम्हाला त्याच्यावर लक्षात येईल की ते स्टेमला डॅमेज केलं म्हणजे पूर्ण पानच आपल्याला काय होतं डॅमेज झालेलं दिसून येतं. आणि मग हळूहळू ते पान एक 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 करपलेलं दिसतं आणि मग पूर्ण जे मेन पान आहे सगळंच आपलं वाळलेलं दिसून येतं. त्याच्यामुळे काय होतं बघा अन्न प्रक्रिया जी आहे म्हणजे त्याला फोटोसिंथेसिस थांबलं जातं आणि करपलेलं आपल्याला पानं त्याच्यावर दिसतं. तिथं बघा ह्या फोटोमध्ये तुम्हाला प्रादुर्भावित झाडं किंवा पानं हे तुम्हाला क्लिअर कट दिसत आणि ते सगळे तुमच्या लक्षात की अशा पद्धतीने आपल्याकडे साराच हा प्रादुर्भाव दिसतो. तर ते आपल्याला बऱ्याच वेळेस आळी दिसत नाही कारण की काय होतं की ही आळी ही जमिनीत बसून जाते किंवा कुठेतरी पक्षामध्ये जाऊन ती बसते. ज्यावेळेस रात्री त्याला वगैरेची आपल्याला पानावर येऊन त्याचा प्रादुर्भाव करते. त्या प्रादुर्भावाची पद्धत मी तुम्हाला अगोदर सांगितलं की पावसाळ्याच्या संपता वेळेसच ह्या किडीचा प्रादुर्भाव आपल्या पिकावर होतो. साधारणपणे मार्च मे मध्ये त्या किडीमुळे अतोनात नुकसान झालेलं दिसतं. बरेच दिवस बघा आपल्याला जानेवारी फेब्रुवारी नंतर बरेच पान आपल्याला सुकलेले दिसतात आणि मग त्याच्यावर जर तुम्हाला काही वेळेस त्या आळीमुळे जर प्रादुर्भाव झाला तर त्या आळीचे म्हणजे पानं जे आहेत ते गुंडाळलेले सुद्धा दिसून येते काही वेळेस किंवा ते पूर्ण ड्राय झालेले दिसून येते आपल्याला. ह्या आपल्याला जर बघितलं रस त्याच्यातला शोषला जातो आणि त्याच्यामुळे काय होते की तिथला जो म्हणजे आपल्याला ह्याच्यामध्ये विशेष म्हणजे की आपल्याला हे झाड उंच असल्यामुळे उपाययोजना करणं एक शक्य आहे. बऱ्याच वेळेस हा एक प्रॉब्लेम येतो आणि मग त्याच्यामुळे आणि जे 2 ते 3 उपद्रव्य पानं कापून नष्ट करतात. तुम्हाला मी अगोदर सांगितलं की ह्याचा प्रादुर्भाव आपल्याला पानाच्या झाडाच्या खालचे पानं जे आहेत त्याच्यापासून सुरुवात होतो. त्या पानावर आपल्याला सुरुवात झाली की आपण लगेच ते झाड म्हणजे जे फांद्या आहेत त्या कट करून आपल्या त्याला व्यवस्थित नाईलाज करणं गरजेनुसार आपल्याला त्याची कीटकनाशक सुद्धा फवारणी करणं गरजेचं आहे. मग त्याच्यामध्ये कार्बोलिक जी 1% पावडर आहे ती, त्याचबरोबर डायक्लोरोवास आहे म्हणजे DDT हे आपल्याला त्याच्यामध्ये फवारणीमध्ये वापरणं गरजेचं आहे. आता तुम्ही बऱ्याच दिवस म्हणता की आमचे झाडं उंच असल्यामुळं तिथपर्यंत फवारणी जाणार नाही. तर आंतरप्रवाही कीटकनाशक जे आहे तर तुम्ही जरी खाली मुळाला दिले तरी ते पानापर्यंत जाऊन त्याचा उपाययोजना करत. त्याच्यामध्ये आपण जैविकचं सुद्धा काही करतो तर मग त्याच्यामध्ये परोपजीवी कीटक जे आहेत परभक्षी कीटक आहेत त्याचा वापर आपल्याला करता येतो किंवा अंडी कोश जे आहेत हे आपल्याला वापरून त्याचं कंट्रोल मेजर करता येतं. तर त्याच्यानंतर आपल्याला या परोपजीवी किडीचा वापर केल्याच्या नंतर आपल्याला त्याचं मॅनेजमेंट व्यवस्थितरित्या करता येतं. मग त्याच्यामध्ये जर बघितलं तर ग्लॅवडोस आहे किंवा दुसरी जी नारळावरचा गेंडा भुंगा आणि हा सर्वात जास्त नारळाचा म्हणजे किडी किंवा नारळाला बाधित करणारा हा सगळ्यात जास्त भुंगा आहे. आणि हा पूर्ण पानावर म्हणजे जी प्रौढ अवस्था आहे ही प्रौढ अवस्थाच आपल्याला पानावर सगळ्यात जास्त ती बाधित करते. तर बघा आता मी 4 दाखवले त्याच्यात अंडी अवस्था आहे, आळी अवस्था आहे, प्रौढ आहे आणि कोश अवस्था आहे. जसं बघा आपण हुमणीच्या आळ्या बघतो ना सेम त्याच ह्याच्या सुद्धा आळ्या असतात. पण आपल्याकडं हुमणीची आळी आपल्या मुळ्याला बाधत नाही पण ह्या किडीमध्ये फक्त ह्याच्यातला जो रायनोसिलस बिटल म्हणते त्याला
किंवा गेंडा भोंगा हा आपल्या पानावर मोठ्या प्रमाणात टिकवतो. आणि नारळाचे पानं तुम्हाला आता ह्याच्यात फोटो दिसेल पुढं की असे आरते खाल्लेले दिसतात बघा आपल्याला, पूर्ण असं त्याचं म्हणजे कट मारलेला दिसतो तो. आणि कट मारलेला दिसला की मग ते समजा आपल्याकडे गेंडा भोंग्याचा प्रादुर्भाव आहे. आणि तो तिथं खोडामध्ये किंवा काही वेळेस जमिनीत तो स्वतःला गाडून देतो. आपल्याला बघतो की शेणाचे जर आपल्याकडं म्हणजे हे असतं शेणाचं डेपो, तर त्या शेणाच्या डेपो मध्ये सुद्धा असतो, बरोबर ना. आपण बघतो ते शेण गुंडाळलेला दिसतो आपल्याला. म्हणजे ते शेण गुंडाळणं म्हणजे काय, तो डॉर्मन्सी मध्ये चाललेला आहे किंवा तो कोश अवस्थेत जाणार आहे. त्यावेळेस तो स्वतःला ते तसं तयार करतो. म्हणजे त्याच्या लाईफ सायकल मध्ये तुम्हाला दिसत ते. आणि मग हे नारळाच्या बागेच्या दिशेने आकर्षित होतात. अंडी जे आहेत, अंडी जर दिल्याच्या नंतर त्यानंतर बघा हे तुम्हाला फोटो मध्ये दिसेल क्लिअर कट ह्याच्यामध्ये ती कशा पद्धतीने. आणि काही वेळेस म्हणजे जर पानं खाऊन झाले तर ती फांदी जी असते ना नारळाची ती सुद्धा तो खातो. म्हणजे एवढं त्याचं हाड ज्या म्हणजे खाण्याचे जे हे नक्या त्या तेवढ्या त्याच्या हे असतात. आणि त्याच्यामुळे तो आपल्या पिकांना मोठ्या प्रमाणात बाधा करतो आणि त्याच्यामुळे मोठं नुकसान होतं. इथं बघा ते फोटोग्राफ मध्ये तुम्हाला दिसत की खाली जर समजा जर नवीन लागवड असली तुमची एक दोन, त्यावेळेस खालच्या फांद्या बघा ह्याच्यामध्ये फांद्या दाखवल्या तुम्हाला. म्हणजे ह्या फांद्या सुद्धा तो बाधित करतो किंवा त्या नारळाचं पूर्ण ह्याच्यात सुद्धा तुम्हाला दिसत ते सगळं क्लिअर कट ह्या नारळाच्या फांद्यामध्ये सुद्धा बाधित झालेलं. ह्याच्यात बघा हे आतमध्ये फळामध्ये घुसून त्याने सगळं जे मधलं जे नारळाचं आहे ते सगळं काढलेलं. आणि नवीन लागवडीमध्ये बरेच दिवस हा प्रॉब्लेम येतो की तो गेंडा भोंगा शेंड्यामध्ये जाऊन आतमध्ये जर जाऊन तुमचं खायला लागला तर तुमचं झाड तिथंच मरत ते. आणि त्याच्यावर मी तुम्हाला जे अगोदर रोग सांगितले म्हणजे गाभ्यामध्ये येणारे, तर हे रोग आणि हे कीड, कारण की रोग ह्याच्यात सेकंडरी इन्फेक्शन होतं. पहिलं ह्या गेंडा भोंग्यामुळे ते बाधित केलं जातं. आणि मग त्याच्यात पावसाळी वातावरण ढगाळ वातावरण असलं तर लीफ ब्लाइट किंवा स्टेम ब्लाइट हे त्याच्यावर अटॅक होतो, सेकंडरी इन्फेक्शन. आणि त्याच्यामुळे आपलं झाड पूर्ण बाधित होऊन जाते. हे आपल्याला हे दिसत बघा तुम्हाला. आता बघा नवीन लागवडीची झाडं आहेत आणि ह्या झाडामध्ये जर असा प्रादुर्भाव झाला तर आपलं ते झाड पूर्ण बाधित होतं किंवा ते मरतं सुद्धा. आपल्याला पूर्ण त्याचा शेंडा आपल्याला किंवा स्टेम जो आहे तो वाळलेला दिसतो. बघा आता तुम्हाला मी जे सांगितलं नाही या फोटो मध्ये क्लिअर दिसतं बघा तुम्हाला. अशा पद्धतीने तुम्हाला खाल्लेलं दिसतं ते. आणि त्याच्यामुळं किंवा नवीन झाड, ओढ आणि फांदी म्हणजे या तिन्हीवरही तो अटॅक करतो. आणि त्या स्टेजला जर त्याच्याकडे प्रादुर्भाव झाला किंवा त्याच्यावर अटॅक झाला तर तो आपल्याला झाडाचं पूर्णपणे नायनाट होतो. आणि मग याच्यामुळे याचा फोटो तुम्हाला दिसतेच ह्याच्यात सगळे. ते बघा इथं सुद्धा हे नुकसान ते अंडीचे आहे. ह्याच्यात सुद्धा दिसत तुम्हाला ते पूर्णपणे ह्याच्यात बाधित झालेलं हे सुद्धा दिसत. ह्याच्यामध्ये बघा नवीन लागवड, नवीन पान आलेले, त्याचा सुद्धा तुम्हाला म्हणजे कशा पद्धतीने त्याने अटॅक केलाय. आणि ते आपले झाड आहे हे दिसतंय त्याच्यात नवीन लागवड असतो. आता ह्याच्यात नियंत्रण कसं करायचं हा एक महत्वाचा ह्याच्यात आहे. कारण की नारळाच्या बागेत ज्यावेळेस आपलं म्हणजे नारळाच्या समजा जर सलग लागवड असली तुमची तर त्याच्यावर काय होतं तिथं एका झाडावर दुसऱ्या झाडावर उडून सुधरतो. म्हणजे एका ह्याच्यावर बाधित केले की दुसऱ्या ह्याच्यावर हे करतो. आणि मग आपण जे शेणखत असतो किंवा त्याच्यामध्ये शेणखत ज्यावेळेस लागवड करतात तुम्ही तर त्याच्यामध्ये कार्बेलिन नावाचं 1% जी पावडर आहे ही आपल्याला त्याच्यामध्ये टाकणं गरजेचं आहे. आणि रोगासाठी तुम्हाला जी कॉपर ऑक्सीक्लोराइड आहे म्हणजे ग्लो कॉपर मार्केटमध्ये भेटतं तर ते एक आपल्याला त्याच्यामध्ये टाकणं गरजेचं आहे. म्हणजे ज्यावेळेस तुमचं खड्डा खांदता तुम्ही तर त्यावेळेस एक कार्बेलिन 1% त्याचं द्रावण तयार करून त्या खड्ड्यामध्ये आणि त्याचबरोबर त्याच्याबरोबर कॉपर ऑक्सीक्लोराइड म्हणजे ब्लू कॉपर. आता हे एका खड्ड्याला किती टाकायचं तर साधारणपणे कार्बेलिन पावडर जी आहे ही 5 लिटर पाणी घ्यायचं एका खड्ड्यासाठी. म्हणजे तुमचं म्हणजे लागवडीच्या वेळेच 5 लिटर मध्ये 1% म्हणजे तुमचं कार्बेलिन पावडर 1 ग्रॅम प्रति लिटर पाण्याने येईल. म्हणजे त्याच्यात 5 ग्रॅम कार्बेलिन आणि कॉपर ऑक्सीक्लोराइड आहे हे 2.5 ग्रॅम प्रति लिटर म्हणजे साधारणपणे तुमचं 12.5 ग्रॅम कॉपर ऑक्सीक्लोराइड हे 5 लिटरचं द्रावण तयार करायचं आणि ते साधारणपणे एका खड्ड्यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे. आता हे एकदा टाकून उपयोग नाही. आता समजा जर आपली
जून जुलैला लागवड झाली. जून जुलैला आपल्याकडे बऱ्याच वेळेस पाऊस असतो आणि त्या पावसामध्ये कंटिन्यू म्हणजे ढगाळ वातावरण किंवा हे जे गुंगेरे असतात हे उन्हाळ्यामध्येच बाहेर येतात आणि उन्हाळ्यात आले तसं गुंगेचं आपल्याला सर्वांना माहिती आहे, उन्हाळ्यामध्ये आपल्याकडे उंचचे गुंगेरे बाहेर निघतात, तर तसे हे सुद्धा बाहेर गुंगेरे निघतात. त्या पिरियडला आपल्या पिकावर मोठ्या प्रमाणात त्याचा बाधा होते. ह्याच्यासाठी आपल्याला काय करायचं की जून जुलैला एकदा आणि त्याच्यानंतर 1 महिन्यानंतर परत एकदा असं 2 वेळेस तुम्ही जर तर मग त्या आसपास किंवा त्याच्यावर जर असलेले जे किडे आहेत हे आपल्याला तिथं व्यवस्थितरित्या नियंत्रणात आणता येईल. तर बघा इथं सुद्धा मी काही म्हणजे झाडाला कसं बाधित करते तर लाईव्ह तुम्हाला तो किडा सुद्धा दिसत त्याच्यात टाकलेला. आणि मग या दुसरं म्हणजे ह्याच्यात फोरेट पावडर सुद्धा म्हणजे फोरेट पावडर 10 जी आहे ग्रॅन्युल्स मध्ये जी असते पावडर फॉर्म मध्ये ही सुद्धा आपल्याला तिथं टाकणं गरजेचं आहे. म्हणजे ही त्या गाभ्यामध्ये आपण टाकली तरीच चालते किंवा तुमची जमिनीत टाकलेली सगळ्यात चांगली. कारण की काय होतं गाभ्यात किंवा तो खायला पुरताच तो किडा बाहेर येतो पण परत तो तिथं जमिनीत जाऊन बसतो. मग आपण जर खोडापाशी जर ती रिंग पद्धतीने तुम्ही फोरेट पावडर टाकली तर जमिनीतून येणारे जे आहेत म्हणजे ती कीड वर येणार ती आपल्याला थांबता येते.